श्री स्वामी चरित्र कथासार अध्याय 16 फलश्रुती. स्वामींविषयी दृढ विश्वास निर्माण होईल. श्री गजाननाला प्रथम वंदन. श्री स्वामी समर्थाय नमः. श्रोतेजन हो, स्वामी सुताचे चरित्र श्रवण केल्यास महादोषाचे निरसन होते. म्हणून या 16व्या अध्यायातील रसाळ कथा ऐकावी अशी आपणा सर्वांस नम्र विनंती आहे. भक्तजनांच्या रक्षणासाठी श्री गुरुदेव दत्तात्रेयाने यतिरूपात भूमीवर प्रकट होऊन अक्कलकोटी वास्तव्य केले. तेच श्री स्वामी समर्थ होऊन प्रसिद्ध अशा मुंबई शहरात हरिभाऊ म्हणून जातीने मराठे म्युनिसिपालिटीमध्ये नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह आनंदाने करीत होते. हरिभाऊ कोकणातील राजापूर तालुक्यातील इटिया गावचे होते. गावचे खोत असल्यामुळे पूर्वीपासूनच त्यांच्याकडे संपन्नता होती. त्यांची आई आणि भावंडे त्याच गावी राहत होते. मुंबईत विनायक पंडित नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ त्यांचे मित्र होते. त्यांना व्यापारात तोटा येऊन थोडे कर्ज झाले होते, त्यामुळे ते चिंतेत होते. त्याच वेळी अक्कलकोट स्वामींची कीर्ती पंडितांच्या कानावर गेली असल्यामुळे स्वामी चरणी दृढ भाव ठेवून येत्या 8 दिवसात जर मी कर्जमुक्त झालो तर तुमच्या दर्शनासाठी तातडीने अक्कलकोटला येईल, असा मनोमन त्यांनी नवस केला. हरिभाऊ आणि त्यांचे दुसरे एक मित्र गजानन श्रीधर क्षत्री यांनीही अपूचा व्यापार केला होता, परंतु त्यातही नुकसान होऊन दिवाळे निघणार आणि या प्रसंगाने नोकरीही जाईल या काळजीने त्यांनी पंडितांच्या मार्फत तोडगा काढायचे ठरवले. त्यानुसार भल्या सकाळीच पंडिताला बोलावून सर्व हकीकत त्यांना कथन करून सांगितले. अपूच्या व्यापारात जर नुकसान झाले तर ते भरून देण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही. लोकांनी फिर्याद केल्यास आमची अब्रू आणि नोकरी दोन्ही जातील. तुम्ही आमचे स्नेही आहात म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. पेढीवर येऊन जर तुम्ही आमच्या वतीने सही केलीत तर बरे होईल. अपूच्या व्यवहारात येणारा तोटा आणि तुमच्या मागील कर्जाची रक्कम मिळून तुम्ही हमी घ्या. त्या संदर्भात आम्ही तुम्हाला मदत करतो असे सांगितले. त्यावर मलाही खूप कर्ज झाले असून माझेही दिवाळे निघणार यात शंकाच नाही, परंतु तुम्ही जर कर्जमुक्त होणार असाल तर तुमचा मालक होऊन मी पेढीवर तसे लिहून देतो, असे पंडितांनी आश्वासन देताच दोघांनाही ते मानवले आणि ते ठरल्याप्रमाणे पेढीवर जाऊन तसे ते लिहूनही दिले. आणि याच कालावधीत एक नवल घडले. रातोरात अपूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला आणि ही रक्कम नवीन मालक म्हणून पंडितांच्या नावे आली होती. हे वृत्त पंडितांच्या कानी घालण्यासाठी मारवाडी धावतच आला. ती बातमी ऐकताच जेथे अपरिमित हानी होणार होती तेथे कल्पनाही करविणार नाही इतका नफा झाल्याचे पाहून पंडितांना अत्यानंद झाला आणि लगोलग हरिभाऊंची भेट घेऊन सर्व वृत्तांत कथन करून अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आम्ही आज कर्जमुक्त झालो असून नवस केल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या दर्शनास जात आहोत असे सांगून या संदर्भातील हकीकतही निवेदन केली. ते ऐकून हरिभाऊ आणि गजानन या दोघांनाही आश्चर्य वाटले आणि ज्यांनी पूर्ण कृपेने आपल्या सर्वांचे मनोरथ पूर्ण केले, कर्जातून मुक्त केले, त्या सद्गुरू समर्थांचे दर्शन घेण्यास आम्हीही तुमच्या समवेत अक्कलकोटास येतो. त्यांच्या पावन दर्शनाने आमच्याही जन्माचे सार्थक होईल असे सांगितले. ठरल्याप्रमाणे हरिभाऊ, गजानन आणि पंडित या त्रिवर्गाने अक्कलकोटास प्रस्थान करून समर्थांचे अत्यंत आदराने भक्तिपूर्वक पूजन केले. हरिभाऊची वृत्ती तल्लीन होऊन गेली. एकटक नजरेने ते समर्थांचे अवलोकन करू लागले. तेव्हा समर्थांनी तिघांना राम, मारुती आणि शंकर या नावाने हाक मारली. त्यापैकी पंडितांना त्यांनी राम या नावाने हाक मारून बाकी दोघांपैकी अनुक्रमे हरिभाऊ मारुती व गजाननाला शंकर म्हणाले. त्यानंतर त्या तिघांपैकी प्रत्येकास जवळ बोलावून मंत्रोपदेश म्हणून वेगवेगळे श्लोक सांगितले. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा मंत्र त्यांनी जेव्हा हरिभाऊस दिला तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आकाशात पतिततोय यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छति असा मंत्र गजाननास दिला तेव्हा त्यांचेही अंतःकरण आनंदाने भरून गेले. त्यानंतर पंडितांना इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम असा मंत्र उपदेशून पावन करून दिले.
त्यावेळी तिघांनीही मुंबईवरून आणलेल्या 300 रुपयांचे काय करावे असे विचारताच लवकरच या पैशातून पादुका घेऊन या असे सांगितले. त्यानंतर पुढील काही दिवस तिघांनीही स्वामींच्या सानिध्यात आनंदाने घालवले. या कालावधीत हरिभाऊंचे तन मन श्री स्वामींच्या चरणी विसावले, दृढ झाले आणि निष्ठा जडली ती कायमचीच. एके दिवशी हात जोडून या त्रिवर्गाने स्वामींजवळ मुंबईस परत जाण्याची आज्ञा मागितली आणि यतिवर्य श्री महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करून प्रस्थान केले. मुंबईस परतून खूप दिवस झाले तरी हरिभाऊंच्या मनात स्वस्थता नव्हती. एकच एक ध्यास लागून राहिला होता आणि त्या ध्यासाचे लक्ष होते फक्त श्री स्वामी चरण. क्षणभरही चैन पडेना, संसार सुखात मन रमेना, नोकरीचा कंटाळा आला, व्यवहारातील वर्तनातही स्वस्थता राहिली नाही. हरिभाऊ, गजानन आणि पंडित या तिघांनीही अल्पवधीतच चांदीच्या सुरेख पादुका तयार करून त्या स्वामींचरणी अर्पण करण्यासाठी तिघेही श्री अक्कलकोटास निघाले. भक्तजनांचे साजिरे ते सुखधामच अशा त्या सोज्वळ गुरुमूर्तीचे डोळे भरून दर्शन घेत अत्यंत भक्तिभावाने तिघांनीही श्रीचरणांवर डोके ठेवून नमस्कार केला आणि समवेत आणलेल्या पादुका श्रींना अर्पण केल्या. तेव्हा भक्तवत्सल श्री स्वामींनी अत्यंत आदराने त्यांचा स्वीकार करून त्याच वेळी पायात घातल्या. पुढील 14 दिवस त्या पादुका भक्तसखा असा बिरुद मिरवणाऱ्या या सेवेकऱ्यांनी सगळेच प्रयत्न केले, पण समर्थांनी त्या कोणासही दिल्या नाहीत. एके दिवशी हरिभाऊंनी समर्थांचे दर्शन घेऊन चरणांवर डोके ठेवले. तेव्हा अत्यंत प्रेमाने उठवून श्रींनी त्यांना आपल्या मांडीवर बसवले व अत्यंत प्रेमाने आपला वरद हस्त त्यांच्या मस्तकावर ठेवीत, निश्चितपणे आज तू माझा सूत झाला आहेस, आता भगवे वस्त्र परिधान कर, संसार सोडून दे असे म्हणून हरिभाऊस कफनी आणि झोळी दिली. स्वामी आज्ञेचे स्वामींनी दिलेल्या वस्तूंचा स्वीकार करून त्यांनी ताबडतोब त्या परिधान केल्या. त्यानंतर गेले 14 दिवस पायात घातलेल्या त्या आत्मलिंग पादुका हरिभाऊच्या हातात सोपवीत, सागर तीरावर किल्ला बांधून राहा, कसलीही लाज न बाळगता माझा यशध्वज उभारण्याशिवाय दुसरे काम करू नको, लोकांना भजनी लावू, आपला संसार बुडवून टाक, हे करताना तुझ्या चित्तात अनुचित काही लोभ किंवा मोह नसावा. हरिभाऊंचा आनंद त्रिभुवनातही मावेना. हर्षभरित मुखाने श्री स्वामी समर्थ नामाचा उच्चार करीत ते नाचू लागले आणि त्यांचा आनंद अवस्थेत ते विराडी परतले. स्वामी भक्त या नात्याने अक्कलकोटास गेलेले हरिभाऊ समर्थांच्या अनुग्रहाने कृतकृत्य होऊन स्वामींची आज्ञा झाल्यावर मुंबईला परतले, तेच विरक्त साधू वेशावर. स्वामीसूत हे बिरुद आणि सिद्ध स्पर्शाने पूजनीय झालेल्या परमपावन आत्मलिंगास पादुका समवेत घेऊनच सद्गुरूंनी पूर्ण कृपावंत होऊन मस्तकी प्रेमाने थोपटले. तेव्हा समग्र ज्ञान प्राप्त झाले होतेच. धन्य धन्य ते स्वामीसूत आणि धन्य धन्य दयाळू श्री स्वामी समर्थ सद्गुरांचा उपदेश प्राप्त होताच हरिभाऊंची आध्यात्मिक प्रगती झाली, चिंता निघून गेली. श्री स्वामी समर्थांसारख्या साक्षात्कारी संत सद्गुरूंनी शिष्यांच्या मस्तकावर आपला वरद हस्त ठेवताच क्षणी त्यास दिव्य ज्ञान प्राप्त होऊन प्रपंच व्याधीतून तो मुक्त होतो. म्हणूनच एक संत सद्गुरूंना शरण जाऊन त्यांचे चरण दृढ धरावे. श्री समर्थाचा अनुग्रह प्राप्त झाल्यावर त्यांच्यात आज्ञेनुसार मुंबईस परतल्यावर हरिभाऊंनी सर्वप्रथम ब्राह्मण बोलावून संकल्प करून घरावर तुळशीपत्र ठेवले, घर लुटवले, सर्व वस्तू वाटून टाकल्या. पतीची अशी लोकाचाराला सोडून चाललेली वागणूक आणि जे जे अपार कष्टाने कमावले होते, जोडले होते, ते इतरांची भर होताना पाहून त्यांची पत्नी ताराबाई ऊर बडवत आकांत करू लागली. परोपरीने हात जोडून तुम्ही अविचाराने आपला संसार लुटवीत आहात, हे योग्य आहे काय? अशाने दारुण दुःख आणि हाल अपेष्टेशिवाय काही पदरी पडणार नाही. आजपर्यंत अब्रुदाराचे जिने जगत आलो असता आताच हे अवलक्षण तुम्हास कोठून आठवले? अशाने लोकांमध्ये आपले हसूच होईल, लोक धिक्कारतील ते वेगळेच. उपवास घडू लागले म्हणजे 2 घास तरी कोणी देतील का? अल्पवयातच ही दुर्बुद्धी तुम्हाला कोठून सुचली? संसार सुखाकडे पाठ फिरवून दुःख डोहात उडी घेणे म्हणजे आत्मघातच. संसार सुखे भोगवीत आणि वृद्धापकाळात मोक्ष साधनेसाठी वनात जाऊन तप करावे, हे सरळ मार्ग धर्माने सांगितला असता आपण हे काय आरंभले आहे?
तुमच्या वडिलांचे कर्तृत्व जरा लक्षात आणा. अशा कृत्याने त्यांची कीर्ती का धुळीस मिळवता? तुम्ही संसार सोडून वनात निघून जाल, मग माझे भरण पोषण कोण करणार? देवा ब्राह्मणांना साक्ष, अग्नीला साक्षीला ठेवून माझे परिग्रहण करताना तुम्ही जे वचन दिले आहे त्या स्मरण करा. तुम्ही मलाही तुमच्या बरोबरीने घरदार सोडून दारोदार भिक्षा मागण्यास चल म्हणाल, पण मला संसार सुखात रमणे आवडते. ते सोडून देणे, विरक्त होणे मला कदापिही जमणार नाही. आणि आता जर तुम्ही सर्व संसार लुटवीत असाल तर तुम्ही हे महापुण्यच करत आहात असे कोणीतरी म्हणेल का? कुटुंबास उपवासाने मारावे, सर्वस्व ओवाळून टाकावे, या अशा वागण्याने पुण्यकर्म न करता पापाचेच धनी व्हाल. हे प्राणप्रिय, अजूनही वेळ गेलेली नाही. शांत चित्त होऊन तुमच्या मनातील हा विचार त्वरित सोडून द्या. पत्नी ताराबाईने अनेक परीने हरिभाऊंना समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थच. पत्नीचे बोल शांतपणे ऐकून स्वामीसुतांनी उलट अनेक प्रकारे समजूत घालून तिचे समाधान करण्याचा प्रयत्न, पण सद्विचारांनी पत्नीच्या मनाचा ताबा घेतला असल्याने संसाराचे फूलपण तिच्या वचनी पडेना. अशा आशा, आकांक्षा, भ्रांती, वासना आदी डाकिनींनी तिला आपल्या अधीन केले होते आणि त्यामुळेच अणुमात्रही सद्विचार तिच्या मनात येणे या प्रसंगी शक्य नव्हते. म्हणूनच पुन्हा पुन्हा हट्टाने पत्नी ताराबाईंचे बोधामृत पाजणे चालूच होते. षडविकार त्यामागून श्री स्वामींच्या चरणी रममान झालेल्या स्वामीसुताने दृढ निश्चयाने संसाराचा त्याग केला. समस्त घर लुटविले. इतकेच नव्हे तर पत्नीच्या अंगावरील सर्व दागिने वाटून टाकले व तिला शुभ्र वस्त्र नेसावयास दिले. त्यानंतर समर्थांनी स्वहस्ते दिलेल्या आत्मलिंग पादुकांची स्वामीसुतांनी मठात स्थापना केली. या मठात गुरुकृपेने विरक्त झालेले हरिभाऊ गोसावी होऊन राहू लागले. लोक नाना दोषारोपण करू लागले, त्यांची निंदा करीत, परंतु त्यांनी त्याची कधी पर्वा केली नाही. धन्य धन्य ते स्वामीसूत, सद्गुरु कृपेने त्यांच्या जन्माचे सार्थक झाले. पूर्वजन्मी जे तप केले असेल ते पुण्याचे फळ त्यांना या जन्मी प्राप्त झाले. ते सद्गुरु भक्तीने तरले व समस्त घर भवदुःखाचे निरसन होऊन सुखावले. स्वामी हो, हरिभाऊंवर कृपा करून तुम्ही त्यांना स्वतःचा सूत केले, तसेच तुमच्या परमकृपेनेच सावली या विष्णू शंकरावर सदोदित राहो. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ म्हणजे स्वामी लीलांचे विलक्षण प्रकरण आहे. प्रेमळ भक्तांनी अत्यंत आदराने आणि आनंदाने त्याचे सेवन करावे. अशा प्रकारे 16वा अध्याय इथे समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.